श्री स्वामी समर्थ। आजची बोधकथा आहे गरुडाची खरी ओळख। एका शिकाऱ्याला जंगलात गरुडाचे एक अंडे सापडले। त्याने ते अंडे आणून आपल्या कोंबड्यांच्या खुरड्यात ठेवले। काही दिवसांनी त्या अंड्यातून गरुडाचे पिल्लू बाहेर आले। ते पिल्लू कोंबड्यांच्या पिल्लासोबतच वाढू लागले। तो गरुड अगदी कोंबड्यांसारखाच वागू लागला। तो जमिनीवर पडलेले दाणे टिपायचा, कोंबड्यांसारखाच कुटुक कुटुक आवाज काढायचा आणि जमिनीपासून फक्त 1-2 फूट उंच उडायचा। त्याला वाटायचे की आपण सुद्धा एक कोंबडीच आहोत। एक दिवस त्या गरुडाने आकाशात एक अतिशय रुबाबदार पक्षी पाहिला। तो पक्षी मोठ्या दिमाखात पंख न हलवता वाऱ्याच्या वेगाने उंच आकाशात तरंगत होता। गरुडाच्या पिल्लाने आश्चर्याने एका कोंबडीला विचारले, तो एवढा उंच उडणारा सुंदर पक्षी कोण आहे? कोंबडी म्हणाली, अरे तो गरुड आहे, पक्ष्यांचा राजा। पण तू त्याच्याकडे बघू नकोस। तू आणि मी फक्त जमिनीवर राहणारे आहोत। आपण त्याच्यासारखे कधीच उडू शकत नाही। त्या गरुडाने कोंबडीचे म्हणणे खरे मानले आणि आयुष्यभर तो कोंबड्यांसारखाच जगला आणि शेवटी तसाच मेला। त्याला कधीच समजले नाही की तो स्वतः एक गरुड होता आणि त्याच्यात आकाश जिंकण्याची ताकद होती। या कथेचा मिळणारा बोध असा, आपण कोण आहोत हे जगाला ठरवू देऊ नका। जर तुम्ही अशा लोकांसोबत राहत असाल जे तुमची स्वप्ने लहान करतात, तर तुम्ही कधीच मोठी भरारी घेऊ शकणार नाही। स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यातही एक गरुड लपलेला आहे। तुम्हाला ही बोधकथा आवडली असेल तर आपल्या सर्व स्वामी भक्तांना नक्की शेअर करा आणि स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। बोला श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।